Hello, Dr. Bapuji Sankhe, Institute of Engineering and Technology, Kolhapur, welcomes you to e-learning platform. This is Science and Humanities Department. In the today's session, we will discuss the course Basic Science Chemistry, and myself, Ms. N.S. Patil, will going to conduct this session. The today's session will be on hexagonal close packed structure. आपण क्रिस्टल स्ट्रक्चर डिस्कस करतो, त्यातला 4th नंबरचा जो आहे हेक्सागोनल क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर आज आपल्याला डिस्कस करायचं आहे आणि त्यालाच आपण शॉर्ट मध्ये काय म्हणू शकतो, HCP, हेक्सागोनल क्लोज पॅक्ड. ओके, आपण हेक्सागोनल क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर म्हणजे काय हे डिस्कस करूया. And the learning outcome of this concept is you are able to describe the crystal structure of given solid. म्हणजे तुम्ही काय करू शकता, तुम्हाला एखादं सॉलिड मटेरियल दिलं क्रिस्टलाइन, तर तुम्ही त्याचं काय करू शकता, क्रिस्टल स्ट्रक्चर कुठल्या टाईपचं आहे, कुठल्या प्रकारचं आहे हे काय करू शकाल, डिस्क्राइब करू शकाल. ओके, नाउ वी विल सी व्हॉट इज द हेक्सागोनल क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर आणि त्यालाच आपण काय म्हणू शकतो, HCP. बघा, the hexagonal close packed structure has atoms or ions arranged in 3 different layers. म्हणजे हे जे काही हेक्सागोनल क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये त्या क्रिस्टलचे ॲटम्स असतील, आयन्स असतील किंवा मॉलिक्युल्स सुद्धा असतील, तर यांची मांडणी कशी केलेली असते, 3 डिफरंट लेयर्स. म्हणजे त्यातल्या ॲटम्सची किंवा आयन्सची मांडणी ही 3 वेगवेगळ्या लेयर्स मध्ये केलेली असते. बघा, the top and bottom layer consist of 6 atoms arranged in shape of hexagon. 3 लेयर्स मध्ये मांडणी केली आपण म्हणलं पहिल्यांदा. आता यातला टॉपचा आणि बॉटमचा जो लेयर आहे, टॉप अँड बॉटम लेयर consist of 6 atoms arranged in shape of hexagon. म्हणजे ह्या 3 लेयर्स पैकी वरचा जो टॉपचा लेयर आहे आणि खालचा जो बॉटमचा लेयर आहे त्यांच्यामध्ये किती ॲटम्स असतात, 6 ॲटम्स असतात आणि ते कुठल्या शेप मध्ये अरेंज केलेले आहेत, हेक्सागॉन. आपण षटकोन म्हणतो ना, तर हेक्सागॉनच्या फॉर्म मध्ये त्यांची मांडणी केलेली असते. टॉप लेयर आणि बॉटम लेयर आहे त्यांच्यामध्ये 6 ॲटम्स आहेत आणि त्यांची मांडणी कशासारखी केली, हेक्सागॉन सारखी केलेली आहे. षटकोन आपण म्हणतो मराठीमध्ये. ओके, and the middle layer consists of 3 atoms आणि मधला जो काही लेयर आहे त्याच्यामध्ये किती ॲटम्स आहेत, 3 ॲटम्स आहेत. आता ही आपल्याला हेक्सागोनल क्रिस्टल स्ट्रक्चर आहे. बघा, आता आपण जसं मगाशी डिस्कस केलं की हेक्सागोनल क्रिस्टल स्ट्रक्चर मध्ये ॲटम्स किंवा आयन्सची मांडणी किती लेयर्स मध्ये झाले, 3 लेयर्स मध्ये. बघा, दिस इज फर्स्ट लेयर, सेकंड लेयर आणि दिस इज द थर्ड लेयर. इथं पण दाखवले बघा, फर्स्ट लेयर, सेकंड लेयर आणि थर्ड लेयर. किंवा आपण याला हा जो आहे तो बॉटमचा लेयर म्हणू शकतो, हा काय म्हणू शकतो, टॉपचा लेयर आणि हा कुठला आहे, मिडल लेयर. ओके, आणि तिथे काय सांगितलं होतं, टॉप लेयर अँड बॉटम लेयर. लक्षात आलं का, टॉप लेयर आणि बॉटम लेयर मध्ये किती ॲटम्स आहेत, 6 ॲटम्स अरेंज्ड इन द फॉर्म ऑफ हेक्सागॉन. बघा, 6 ॲटम्स आहेत, 1 2 3 4 5 6, हे 6 ॲटम्स आहेत आणि त्यांची मांडणी कशी आहे बघा, हेक्सागॉन, षटकोन तुम्हाला दिसतो इथं. तसंच हा जो बॉटमचा लेयर आहे आणि इथं सुद्धा त्यांची मांडणी कशाच्या फॉर्म मध्ये आहे, हेक्सागॉनच्या फॉर्म मध्ये आहे. आणि मिडल लेयर इथं आपल्याला दिसतोय ज्याच्यामध्ये किती ॲटम्स आहेत, 3 ॲटम्स प्रेझेंट आहेत. हे कुठलं स्ट्रक्चर झालं, हेक्सागोनल क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर. आपल्याला एक्झाम मध्ये अशी डायग्राम दिली जाते आणि विचारलं जातं की हे कुठल्या टाईपचं क्रिस्टल स्ट्रक्चर आहे, तर त्यावेळी आपल्याला सांगता आलं पाहिजे की हे कुठल्या टाईपचं आहे, हेक्सागोनल क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर. आपल्याला हेक्सागॉन दिसतोय इथं म्हणून त्याला काय म्हणलंय, हेक्सागोनल. ओके, बघा, आता आपण त्याच्यातले बॉन्ड अँगल्स बघूया. बॉन्ड अँगल्स इन द हेक्सागोनल क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर. बॉन्ड अँगल्स कसे आहेत ते आपण बघूया. आता ही डायग्राम बघितल्यानंतरच आपल्या लक्षात येतं की या डायग्राम मध्ये ह्या सगळ्या साइड्स इक्वल लेंथच्या आहेत का, सर्व बाजू समान आहेत का, नाही. बघा, ह्या खालची ही 1 साइड आणि ही 1 साइड या बाजू इक्वल आहेत, पण ही लेंथ काय आहे, जास्ती आहे. म्हणजे या स्ट्रक्चर मध्ये या 2 साइड्स काय आहेत, समान आहेत, पण थर्ड वन काय आहे सांगा, डिफरंट आहे. म्हणून आपण इथं काय म्हणलं, A इज इक्वल टू बी, म्हणजे A
इज इक्वल टू बी. लक्षात का ए साइड ही बी साइडशी इक्वल आहे बट नॉट इक्वल टू सी. म्हणजे या साइडशी ती बरोबर आहे का नाही. ए आणि बी या दोन साइड समान आहेत आणि या दोन्ही साइड्स या सी इतकं काय नाहीये सेम नाहीये. म्हणजे इथे आपल्याला डायग्राम मध्ये सुद्धा दिसतंय ह्या ज्या ही जी बॉन्ड लेंथ आहे ही जी लांबी आहे ती काय आहे जास्त आहे या दोघांच्या पेक्षा. ओके म्हणून आपण या हेक्सागोनल क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर मध्ये काय म्हणतोय ए इज इक्वल टू बी. लक्षात आलं का ए इज इक्वल टू बी बट नॉट इक्वल टू सी. म्हणजे हे सी शी बरोबर नाहीये. अगेन आता या डायग्राम मध्ये आपल्याला बॉन्ड अँगल सुद्धा बघायला मिळतात बघा. बॉन्ड अँगल म्हणजे काय कोन. तर इथले सुद्धा सगळे कोन हे समान नाहीयेत. 90 डिग्री सगळे इक्वल टू 90 डिग्री नाहीयेत. आता तुम्ही इथे डायग्राम मध्ये जरी बघितलं तर तुमच्या लक्षात येते बघा इझिली. या दोघांचा मधला जो बॉन्ड अँगल आहे या दोघांचा मधला कोन तो बघा आपल्याला 90 डिग्री दिसतोय. किंवा तुम्ही इकडची साइड आणि ही लेंथ बघा या दोघांच्या मधला पण हा किती आहे 90 डिग्री आहे. पण या दोघांच्यातला बघा हा बॉन्ड अँगल दिस वन हे जे दोन साइड्स आहेत यांच्यातला बॉन्ड अँगल बघा किती आहे तो 90 पेक्षा जास्त आहे. लक्षात येते का. मग आपण या क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर साठी काय म्हणू शकतो हेक्सागोनल क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर साठी अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे हा जो कोन आहे दिस वन आणि दिस वन हे दोघं समान आहेत आणि ते किती आहेत 90 डिग्री आहेत. आणि गॅमा इज इक्वल टू 120 डिग्री. गॅमा हा जो बॉन्ड अँगल आहे इकडचा दिस वन ओके हा पूर्ण हा किती आहे 120 डिग्री आहे. मग आपल्याला परीक्षेमध्ये सुद्धा सांगता आलं पाहिजे हेक्सागोनल क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर साठी काय असतं ए इज इक्वल टू बी म्हणजे दोन बाजू समान असतात आणि त्या इक्वल टू सी नसतात. म्हणजे तिन्ही बाजू काय नाही आहेत समान नाही आहेत. एक बाजूची काय आहे ती जास्त लेंथची आहे म्हणून आपण काय म्हणलं ए इज इक्वल टू बी अँड दॅट इज नॉट इक्वल टू सी. म्हणजे त्याच्याशी बरोबर नाहीये तेवढीच नाहीये म्हणून याला काय म्हणायचं नॉट इक्वल टू. आणि इथं बॉन्ड अँगलचं पण कसं आहे बघा अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू 90 डिग्री. अल्फा आणि बीटा ओके हे किती आहेत 90 डिग्री आहेत आणि गॅमा जो आहे ओके गॅमा हा गॅमा किती आहे 120 डिग्री आहे. बघा आता आपण पुढे डिटेल स्टडी करूया. देर आर 12 atoms present at the 12 corners of two hexagonal layers of the HCP unit cell. ओके काय म्हणलं इथं हेक्सागोनल क्लोज पॅक्ड जे स्ट्रक्चर आहे तिथं काय आहेत आपण 3 लेयर्स आहेत म्हणलं टॉप बॉटम आणि मिडल लेयर. आता जे 2 हेक्सागोनल लेयर्स आहेत 2 हेक्सागोनल लेयर्स म्हणजे टॉपचा आणि बॉटमचा तर तिथं किती ॲटम्स प्रेझेंट आहेत 12 ॲटम्स प्रेझेंट आहेत. ओके दोन हेक्सागोन आहेत टॉपचा एक हेक्सागोन बॉटमचा एक हेक्सागोन. आणि आता तुम्ही जर डायग्राम बघितली तर इथं सुद्धा लक्षात येते बघा हा एक हेक्सागोन आहे टॉपचा आणि हा बॉटमचा सुद्धा काय आहे एक हेक्सागोन आहे. तर काय म्हणलंय हेक्सागोनल क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर मध्ये हे जे 2 हेक्सागॉन्स आहेत वरचा आणि खालचा ओके आता या दोन हेक्सागॉन्स मध्ये मिळून किती ॲटम्स आहेत 12 ॲटम्स ॲट द 12 कॉर्नर्स. एका हेक्सागॉनला कॉर्नर किती आहेत बघा कोपरे 1 2 3 4 5 6 हे 6 कॉर्नर झाले. त्याचा वरचा हा हेक्सागॉन आहे याचे सुद्धा किती कॉर्नर्स आहेत 1 2 3 4 5 6. लक्षात आलं का वरचे 6 आणि ह्या बॉटम लेयरचे 6 मिळून किती कॉर्नर्स आहेत 12 कॉर्नर्स आहेत. आणि प्रत्येक कॉर्नरला एक ॲटम आहे म्हणजे टोटल किती ॲटम्स कॉर्नरला प्रेझेंट आहेत 12 ॲटम्स. तेच आपण इथं म्हणले बघा देर आर 12 ॲटम्स प्रेझेंट ॲट द 12 कॉर्नर्स इन 2 हेक्सागोनल लेयर्स ऑफ द HCP युनिट सेल. बघा आता पुढे काय म्हणलंय each atom at the corner is shared between 6 number of hexagonal units. म्हणजे कॉर्नरचे जे काही प्रेझेंट आहेत ॲटम्स ते ॲटम्स किती हेक्सागॉन मध्ये शेअर झालेत तर 6 ओके 6 हेक्सागोनल युनिट्स मध्ये ते काय झालेत शेअर झालेत. एक ॲटम किती जणांच्या मध्ये शेअर झालाय 6 नंबर ऑफ हेक्सागोनल युनिट्स. म्हणून ड्यू टू दिस ओनली 1/6 पार्ट ऑफ अ कॉर्नर ॲटम बिलोंग्स टू 1 युनिट सेल. लक्षात आलं का म्हणजे काय म्हणले बघा आता हे जे ॲटम्स आहेत कॉर्नरचे ते किती जणांच्या मध्ये शेअर झालेत शेजारच्या 6 युनिट सेल मध्ये. म्हणजे हा जो एक ॲटम आहे तो किती युनिट सेलचा पार्ट आहे
6 युनिट सेलचा. ओके, म्हणून एका युनिट सेल मधलं त्याचं कॉन्ट्रीब्युशन किती आलं? 1/6. लक्षात आलं का? एक ॲटम 6 जणांमध्ये प्रेझेंट आहे, मग त्याचं एकामधलं कॉन्ट्रीब्युशन किती आलं? 1/6. आता आपल्याला ह्या डायग्राम मध्ये पण दिसते बघा. हे कॉर्नरचे ॲटम्स आहेत आणि त्याचं प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे? 1/6. 1/6 त्याचा भाग जो आहे तो एका युनिट सेलमध्ये प्रेझेंट असणार आहे. मग हे सगळ्याच कॉर्नरच्या ॲटम्सना लागू होत आहे. लक्षात आलं का? प्रत्येक कॉर्नरच्या ॲटमचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे एका युनिट सेलमधलं? 1/6. ओके, बघा, द टोटल नंबर ऑफ ॲटम्स ॲट द कॉर्नर ऑफ युनिट सेल आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. आपण काय म्हणलं लक्षात येते ना? तर त्या हेक्झॅगोनल क्लोज पॅक्ड स्ट्रक्चरमध्ये 2 हेक्झॅगॉन्स आहेत, टॉप लेयर आणि बॉटम लेयर, आणि त्या हेक्झॅगॉन्सचे कॉर्नर्स किती आहेत? 12 कॉर्नर्स आहेत. 12 कॉर्नर्सना किती ॲटम प्रेझेंट आहेत? 12 ॲटम्स प्रेझेंट आहेत. लक्षात आलं का? आणि त्या प्रत्येक ॲटमचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे? 1/6. कारण का? प्रत्येक ॲटम हा शेजारच्या 6 युनिट सेलमध्ये काय झालाय? शेअर झालाय. मग आता आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल की ते कॉर्नरचे मिळून, प्रत्येक कॉर्नरच्या ॲटमचं कॉन्ट्रीब्युशन मिळून किती ॲटम्स तयार होतात. त्याच्यासाठी आपण काय म्हणलं? टोटल नंबर ऑफ ॲटम्स ॲट द कॉर्नर ऑफ युनिट सेल. युनिट सेलच्या कॉर्नरला किती ॲटम्स आहेत ते फाइंड आउट करावं लागेल. आणि ते कसं फाइंड आउट करणार बघा? नंबर ऑफ ॲटम्स ॲट द कॉर्नर ऑफ क्यूब इंटू पार्ट ऑफ ॲन ॲटम बिलॉंग्स टू युनिट सेल. म्हणजे काय? कॉर्नरला किती ॲटम प्रेझेंट आहेत आणि त्याचं कॉन्ट्रीब्युशन युनिट सेल मधलं, म्हणजेच काय? पार्ट ऑफ ॲन ॲटम बिलॉंग्स टू युनिट सेल. आता कॉर्नरचे ॲटम्स किती आहेत? 12 आहेत, 12 आहेत, आणि प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे? 1/6. म्हणजे 12 इंटू 1/6 दॅट इज इक्वल टू 2. लक्षात आलं का? म्हणजे द टोटल नंबर ऑफ ॲटम्स ॲट द कॉर्नर ऑफ युनिट सेल किती आलं? 2 आलं. म्हणजेच काय? ह्या प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन आणि ह्यांचं सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन, ह्या कॉर्नर्सच्या ॲटमचं टोटल कॉन्ट्रीब्युशन मिळून, टोटल ॲटम्स म्हणजे पूर्ण ॲटम्स किती झाले? 2. म्हणजे हे 1/6 1/6 1/6 1/6, इकडच्या सगळ्यांचं 1/6 मिळून किती ॲटम्स झाले? 2 ॲटम्स झाले. म्हणून आपण काय म्हणलं की हेक्झॅगोनल क्लोज पॅक्ड स्ट्रक्चरच्या कॉर्नरला 2 ॲटम्स प्रेझेंट आहेत. ओके, मग आता नेक्स्ट आपण डिस्कस करूया. 2 atoms which are present in the center of hexagon of both top and bottom layers are shared between 2 HCP unit cell. म्हणजे काय म्हणले बघा? जे 2 atoms प्रेझेंट आहेत हेक्झॅगॉनच्या सेंटरला, ते 2 atoms किती जणांच्या मध्ये शेअर झालेत? 2 युनिट सेल मध्ये. म्हणजे जर आपण ही डायग्राम बघितली तर आपल्याला लक्षात येते, हा वरचा एक हेक्झॅगॉन आहे आणि हा बॉटमचा एक हेक्झॅगॉन आहे. हे 2 हेक्झॅगॉनच्या सेंटरला किती ॲटम्स आहेत बघा? 2 ॲटम्स आहेत. हा मधला एक आणि हा दुसरा. ओके, मग आता हा जो सेंटरचा ॲटम आहे तो किती युनिट सेलमध्ये शेअर झालाय? 2 युनिट सेल. म्हणजे जसं हा या हेक्झॅगॉनचा पार्ट आहे तसं वरती पण एक हेक्झॅगॉन असू शकतो, त्याचा पण पार्ट असणार आहे तो. म्हणजे हा जो ॲटम आहे तो 2 युनिट सेलमध्ये शेअर झालाय, हा एक आणि त्याच्या वरतीचा एक. तसंच इथं पण असणार आहे. हा बॉटमचा जो ॲटम आहे हा सुद्धा या युनिट सेलचा पार्ट आहे, तसंच तो दुसऱ्या एका युनिट सेलमध्ये प्रेझेंट असणार आहे. म्हणजे थोडक्यात काय सांगितलंय तर हेक्झॅगॉनच्या सेंटरला जो ॲटम असतो तो 2 युनिट सेलमध्ये शेअर झालेला असतो. ओके, मग हा जर ॲटम 2 युनिट सेलमध्ये शेअर झालेला असेल तर एका युनिट सेलमधलं त्याचं कॉन्ट्रीब्युशन काय ना? 1/2, म्हणजे अर्धाच असणार आहे तो. ओके, तेच सांगितलं आपल्याला इथं की 2 atoms which are present in the center of hexagon of both top and bottom layers are shared between 2 HCP unit cell. म्हणजे तो प्रत्येक ॲटम 2 युनिट सेल मध्ये शेअर झालेला आहे. सो द कॉन्ट्रीब्युशन ऑफ दीज ॲटम्स इज ओनली 1/2. लक्षात आलं का? 2 युनिट सेल मध्ये शेअर झाल्यामुळं त्या प्रत्येक ॲटमचं कॉन्ट्रीब्युशन किती आलं? 1/2. ओके, मग आपल्याला काय कॅल्क्युलेट करावं लागेल? the number of atoms at the center of hexagonal face. ओके, मग आपल्याला हेक्झॅगोनल जे फेस आहे
षटकोन शेप मधली जी बाजू आहे त्या बाजूच्या सेंटरचे टोटल ॲटम्स कॅल्क्युलेट करावे लागतील. आणि ते कसं कॅल्क्युलेट करणार बघा. टोटल नंबर ऑफ ॲटम्स ॲट द सेंटर ऑफ हेक्झॅगोनल फेस इज इक्वल टू नंबर ऑफ ॲटम्स ॲट द सेंटर ऑफ हेक्झॅगोनल फेस इनटू पार्ट ऑफ ॲन ॲटम बिलॉंग्स टू युनिट सेल. लक्षात आलं का. म्हणजे टोटल नंबर ऑफ टोटल नंबर ऑफ ॲटम्स हेक्झॅगोनल फेसच्या सेंटरला किती आहेत ते इंटू त्याचा किती पोर्शन एका युनिट सेलमध्ये आहे. मग आपल्याकडे हेक्झॅगोनल फेसेस 2 आहेत. मग ॲटम्स किती झाले तिथं 2 ॲटम्स. ओके. आणि प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे 1/2. म्हणून आपण काय केलं 2 × 1/2 इज इक्वल टू 1. लक्षात आलं का. म्हणजे टोटल नंबर ऑफ ॲटम्स ॲट द सेंटर ऑफ हेक्झॅगोनल फेस किती आलं 1. आता तुम्ही डायग्राम मध्ये बघून इझिली सुद्धा सांगू शकता बघा. हा इथं अर्धा आहे सेंटरचा ॲटम आणि खाली सुद्धा अर्धा असणार आहे. मग हा अर्धा आणि हा अर्धा मिळून किती झालं 1 झालं. हा हाफ आणि हा हाफ मिळून किती झालं 1. म्हणून आपण इथं काय म्हणलं तर टोटल नंबर ऑफ ॲटम्स ॲट द सेंटर ऑफ हेक्झॅगोनल फेस किती आलं 1 आलं. बघा आता पुढे काय म्हणलंय 3 ॲटम्स ऑफ द मिडल लेयर कॉन्ट्रीब्यूट फुल्ली टू 1 HCP सेल. म्हणजे मिडल लेयर मध्ये जे 3 ॲटम्स आहेत ते फुल्ली एकाच युनिट सेल मध्ये असतात. तुम्ही इथे सुद्धा बघू शकता. आता हे मधले 3 आहेत मिडल लेयर मधले 3 ते कुणामध्येही शेअर झालेले नाहीयेत. ते फुल्ली याच एका युनिट सेलचा पार्ट आहेत. म्हणून आपण इथे काय म्हणलं 3 atoms of the middle layer contribute fully to 1 HCP only. लक्षात आलं का. म्हणजे 3 atoms मधले जे होते ते एकाच HCP च्या युनिट सेल मध्ये असणार आहेत. म्हणून आता पुढे काय कॅल्क्युलेट करावं लागेल नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल. आपण कॉर्नर्सचे ॲटम मेजर केले, फेसेसच्या सेंटरचे मेजर केले, मिडल लेयर मधले मेजर केले. मग या सगळ्यांची बेरीज म्हणजेच काय असणार आहे नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल. ओके. आणि ते कसं कॅल्क्युलेट करणार बघा. टोटल नंबर ऑफ ॲटम्स ॲट द कॉर्नर ऑफ युनिट सेल प्लस ॲटम्स ॲट द सेंटर ऑफ हेक्झॅगोनल फेस प्लस ॲटम्स इन द मिडल लेयर ऑफ युनिट सेल. बघा आता कॉर्नरचे ॲटम्स किती आले 2 प्लस हेक्झॅगोनल फेसेसचे किती आले 1 आणि युनिट सेलच्या त्या मिडल लेयर मध्ये किती आहेत 3 ॲटम्स आहेत. मग टोटल किती आले सांगा 6 ॲटम्स. म्हणजे नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल इन HCP हेक्झॅगोनल क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर किती असणार आहेत 6 असणार आहे. आणि कोऑर्डिनेशन नंबर ऑफ हेक्झॅगोनल क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर किती आहे सांगा 12 आहे. आता हेक्झॅगोनल क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर कुणाकुणामध्ये प्रेझेंट असतं तर बेरिलियम असेल, कॅडमियम असेल, मॅग्नेशियम असेल, टिटॅनियम आहे आणि झिंक आहे. यासारखे जे एलिमेंट्स आहेत त्यांचे क्रिस्टल स्ट्रक्चर कुठल्या पद्धतीचं आहे हेक्झॅगोनल क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर. ओके. बघा आपण आजच्या सेशन मध्ये काय काय डिस्कस केलं तर हेक्झॅगोनल क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर म्हणजे काय किंवा त्याच्यामधल्या ॲटम्सची मांडणी कशी असते, त्याचा कोऑर्डिनेशन नंबर, आणखी काय बघितलं आपण तर त्याच्या जे बॉन्ड अँगल्स आहेत, बॉन्ड लेन्स आहेत यांच्याबद्दल आपण काय केलं डिटेल स्टडी केलं. ओके. थँक्यू.